तर शेतकरी मित्रांनो, आता पाईपलाईन लिकेज काढणार होणार सोपं. तर मित्रांनो, काही मिनिटांमध्ये, फक्त 3-4 मिनिटांमध्ये आपण या अशा पद्धतीने लिकेज काढू शकतो. तर मित्रांनो, हे सॉकेट याला RRC म्हणतात. हे RRC आहे. हे बघा, एकदम कंपनीने व्यवस्थितरित्या बनवून शेतकऱ्यांचा विचार करून, जास्त शेतकऱ्यांना तकलीफ द्यायची नाही म्हणून कंपनीने अशा पद्धतीने बनवले आहेत. तर मित्रांनो, एवढेच पाईप जर आहे आपला लिकेज आहे, तर एवढेच प्रमाणात पाईप कापायचे, एवढ्या मापात, आणि त्याच प्रमाणात फक्त तो लिकेज काढायचा. तर तुम्हाला मी दाखवणारच आहे पुढचे हे कसं केलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण याप्रमाणे पाईप कापून घेतला आहे. फक्त या शॉकेटच्या मापात आपण हा पाईप कापून घेतला आहे. तर आता फक्त या दोन्ही बाजूने याला आणि एकूण सोल्युशन लावून व्यवस्थितरित्या पाईप बसवणार आहे. तर चला बघू पुढची प्रोसेस काय आहे ते. तर मित्रांनो, अशा प्रकारे ठेवून बरोबर जेवढं आपलं RRC आहे तेवढ्या प्रमाणात कापायचं आहे. कमी पण नाही करायचं आणि जास्त पण नाही करायचं. तर मामा घेतली खून करून घ्या मग. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे आतमध्ये होतं, तर चिटकावल्यानंतर या लबर राहतो इथं, या लबरातून सटकाव म्हणून या ठिकाणी आपण ऑइल लावला आहे. आणि यामुळे काय होणार आता शेतकरी मित्रांनो, ही एक बाजू चिटकावली तर ह्या बाजूला आपल्याला सरकवण्यासाठी सोपं होईल, फिरवता येईल. त्यामुळे ही ऑइल लावून घेतले मित्रांनो. तर आता बघू पुढे आता काय होतं ते. तर मित्रांनो, हे अशा पद्धतीने डायरेक्ट हाताने लावतात. विषय एकदम खतरनाक आहे यांचा. पण तुम्ही नका करू असे, कारण हात खूप खराब होतो याने. आपल्या साध्या पद्धतीनेच जे बॉटलसोबत जे भेटतं ते लावायला, त्यानेच लावा. सोल्युशन तर झालं लावून, पाईपाला पण लावली आणि RRCला पण लावलं. तर मित्रांनो, ज्या बाजूने सोल्युशन लावले RRCला तीच बाजू आतमध्ये घालाय अशी, आणि थोडे वेळ असं थोडं लावून धरा. म्हणजे काय ते थोडं आतमध्ये लोटलं थोडं बाहेर येतं परत. तर असं लावून धरा, काय नाही थोड्या वेळात लगेच चिटकून जातं ते. हे बघा, यांनी धरलंय तसं झालंय असेल आता पॅक. तर मित्रांनो, एक बाजू तर झाली आपली पॅक करून. तर दुसरी बाजू आता चांगल्या प्रकारे पुसून, RRC पण आतमधून पुसून घेऊन, कारण काय ज्या माती असल्यावर सोल्युशन चांगलं चिटकत नाही आणि त्यामुळे आपली पाईपलाईन लिकेज राहण्याची शक्यता असते. मित्रांनो, तसेच पाईपाला आणि RRCला चांगल्या प्रकारे सोल्युशन लावून घ्या, कारण सोल्युशन चांगले लावले तरच आपला लीक चांगल्या प्रकारे निघू शकतो. खालून वरून चांगल्या प्रकारे लावून घ्या पाईपाला पण. बघा कसं लावतात ते. खाली दाबायला आणि थोडं खालची बाजू होती. दाबा खाली तर मित्रांनो, अशा प्रकारे सॉकेट सारखं सोपं पण जातं ते सुई लावल्यामुळं, ऑइल लावल्यामुळं. तर मित्रांनो, आपलं एकदम ओके मध्ये कार्यक्रम झालाय, ते तुम्ही बघतच आहे. तर दोन्ही बाजूंनी चांगल्या प्रकारे बसला आहे. हे बघा, इकडं पण तेवढ्या अंतरात इकडे सॉकेट गेला आहे ह्या बाजूला. तर आता बघू, आता सध्या लाईट नाही, लाईट आल्यावर एकदा चेक करून बघू. तोपर्यंत हा खड्डा आपल्याला बुजवायचा नाही, गाडायचा नाही हा खड्डा आपल्याला. 100% लीक निघाला आहेच असं तर आहेच, कन्फर्म आहे. तर बघू आता लाईट आल्यावर काय होतं ते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण थोड्याच वेळात 2-3 मिनिटांमध्ये हा लीक काढलेला आहे. तर मित्रांनो, तुमची पाईपलाईन लिकेज झाली असेल तर अशा पद्धतीने RRCचा वापर करा, म्हणजे तुमचं लिकेज सोप्या पद्धतीने काढण्यात मदत होईल. तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्यामुळे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.